स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात मोलाची भूमिका बजावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती। समाजाकडून उपेक्षा सहन करतच समाजाला सुशिक्षित करण्याचे ध्येय गाठणाऱ्या या महात्म्याला मानाचा मुजरा। अनोखं अभिवादन केलं आहे कल्याणमधल्या जिल्हा परिषद शाळेच्या अजय पाटील या शिक्षकानं। आम्ही फुले बोलतोय या लघुपटाद्वारे पाटील यांनी फुले यांच्या शिक्षण प्रसाराचा वारसा सुरू ठेवण्यात एक पाऊल पुढे टाकलं आहे। या लघुपटाद्वारे पाटील यांनी लोकांच्या मनात समाज कर्तव्याची प्रेरणा जागवली आहे। समाजाच्या प्रत्येक थरातून असे प्रयत्न झाले तरच महात्मा फुले जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल। ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाच्या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी कल्याणमधल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अजय पाटील हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत। सर नमस्कार। नमस्ते। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। ज्योतिबा फुले यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य, या कार्याकडे तुमच्यातला शिक्षक कसं पाहतो हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे। आज प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले यांची 185वी जयंती आहे। त्यानिमित्तानं मी आणि माझ्या सर्व शिक्षक मित्रांच्या वतीनं मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन करत आहे। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा सातारा जिल्ह्यातील कटगुण या ठिकाणी जन्म झाला। त्या काळामध्ये बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता यांचे भयंकर चटके सोसत होता। या सगळ्या गोष्टीवरती जर उपाय जर असेल तर तो म्हणजे एकच उपाय, तो शिक्षणाचा उपाय। एक स्त्री जर शिकली तर पुढच्या अनेक पिढ्या सुशिक्षित होऊ शकतात। ह्या दृष्टिकोनातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 रोजी पुण्यातील भेडेवाडा या ठिकाणी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली। या शाळेमध्ये त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून नेमलं। सावित्रीबाई फुले या नुसत्या पहिल्या शिक्षिका नाहीत, तर त्या संपूर्ण भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सुद्धा आहेत। आणि तुम्हाला सांगतो की हे कार्य त्यांना सहजासहजी करता आलेलं नाही। महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे जे काही मुलींची शाळेची मुहूर्तमेढ रोवली, त्यानंतर मग मात्र 1851 आणि 1852 यानंतर मग मात्र त्यांनी मुलींच्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू केल्या। एवढंच नव्हे तर 1882 रोजी हंटर कमिशन समोर त्यांनी मुलांच्या मोफत शिक्षणाचा आणि सक्तीच्या कायद्याची सुद्धा त्यांनी मागणी केली। महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाजाचे प्रणेते होते। दिनबंधू या साप्ताहिकाचे संपादक होते। ते स्वतः लेखक, नाटककार, पत्रकार, त्याचबरोबर त्यांनी शिवरायांवरती एक छान पद्धतीचा पोवाडा सुद्धा लिहिलेला होता। स्त्री शिक्षणाबद्दल तुम्ही बोललात। स्त्री शिक्षणाचा पाया रोवताना त्यांना सहज तो रोवता आलेला नाहीये। समाजाकडून खूप अवहेलना, सावित्रीबाईंना सुद्धा तो त्रास सहन करावा लागला। त्या आठवणी या निमित्तानं जाग्या करू। ज्योतिराव फुलेंनी हे जे काही मुलींसाठी शाळा सुरू केली, त्या काळामध्ये या दोघांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला। अगदी समाजाकडून त्रास जसा झाला तशाच पद्धतीने त्यांना अगदी स्वतःच्या घरामधून सुद्धा त्रास सहन करावा लागला। अगदी ज्योतिराव फुल्यांच्या वडिलांनी ज्योतिराव फुलेंना आणि सावित्रीबाईंना घराबाहेर सुद्धा काढलं होतं। सावित्रीबाई जेव्हा शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रस्त्यामधून जात असत, त्यावेळेच्या कर्मठ लोकांनी त्यांना शिव्या सुद्धा दिल्या। एवढंच नव्हे तर त्यांच्यावरती त्यांनी दगड, गोटे, शेण सुद्धा मारलं। पण म्हणतात ना की इतिहासामध्ये त्यांचेच नोंद होते की जे सर्व हे त्रास सहन करतात, महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी दोघांनी हा त्रास सहन केला। आणि म्हणूनच आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो की मुली सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत आहेत। आणि मला वाटतं याचं सर्व जर श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर निश्चितच आपण महात्मा ज्योतिराव फुले यांनाच दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। एकंदरीतच शिक्षणासाठी त्यांनी जे कार्य केलं त्यामुळे ते तळागाळापर्यंत पोहोचू शकलं। शिक्षण हे तळागाळापासून वंचित होतं, ते पोहोचलं। त्या अर्थानं अनेक तळागाळातले माणसं मोठी झाली। आज शिक्षण महाग झाल्यामुळे पुन्हा ते चक्र, दुष्टचक्र उलटं फिरलं की काय असं वाटतं की महाग झाल्यामुळे सर्वसामान्य माणूस तिथे पोहोचू शकत नाही। तर या चक्राकडे तुमच्यातला शिक्षक कसं पाहतो? महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे जे काही शिक्षणाचे गंगा सुरू केलेली होती, त्यांचं एक स्वप्न होतं की शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे। परंतु जसं आज आपण म्हणतात ते खरंच असं वाटतं की आज शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, गरिबांसाठी कुठेतरी महाग झालेलं आहे। इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जाणारा विद्यार्थी, मेडिकलच्या माध्यमातून जाणारा विद्यार्थी, निश्चितच असं कुठेतरी वाटतं की हे शिक्षण महाग झालेलं आहे। आणि मग ह्या समाजसुधारकांनी हे जे काही प्रयत्न केलेले होते ते प्रयत्न कुठेतरी अपुरे पडतायत की काय, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे। ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांसाठी या शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करून
हा जो काही शिक्षणाचा तुम्ही जसं म्हणता की शिक्षण महाग झालेलं आहे, ते शिक्षण महाग न वाटता ते शिक्षण त्यांना स्वस्त वाटायला पाहिजे. आणि ह्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या शिक्षणाच्या प्रभावामध्ये येऊन आपली जी काही उपजीविका आहे, आपला जो काही उद्धार करायचा आहे तो त्याने उद्धार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग महात्मा फुलेने जे काही स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न निश्चितच यशस्वी होईल असं म्हणायला काही हरकत नाही. त्यापेक्षा वाईट स्थिती आहे ती हातावर पोट घेऊन जगणाऱ्या माणसांची आहे. तिथे तर शिक्षणची म्हणजे ते शिक्षणाचं तत्व पोचलंय की नाही हीच शंका आहे आज. त्यातून बालमजुरी आहे, विद्यार्थ्यांची गळती होते. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? तसं पाहिलं तर आम्ही प्राथमिक शाळेतले शिक्षक, खेड्यापाड्या वस्तीवर ग्रामीण भागामध्ये काम करणारे आम्ही सर्व शिक्षक, आमच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की आज हाताच्या बोटावरती मोजणारे हे पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवतात. याचं कारण एकच आहे की आज त्यांना जिथं पोटाचे भ्रांत पडलेले आहे त्यांनी शिक्षणाकडे कसं पाहावं. पण तरीही मला असं शिक्षक म्हणून असं वाटतं की जर तुम्हाला स्वतःची परिस्थिती बदलायची गरज असेल तर शिक्षणाशिवाय जगात तरण उपाय नाही. आणि मग महात्मा ज्योतिराव फुलेने जसं म्हटलेलं आहे की विद्येविना मते गेली, मतेविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आणि हे जर अनर्थ जर एका अविद्येने जर होणार जर असेल तर या अगदी सामान्यातल्या सामान्य माणसानं, गरीबातल्या गरीब माणसानं सुद्धा शिक्षणाचे कास सोडता कामा नये. तर शिक्षण हे शेवटी आज जगातलं एक सर्वात मोठं सामर्थ्य आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा ज्या समाजामध्ये अपप्रवृत्ती होत्या त्या अपप्रवृत्तींना दूर करण्यासाठी शिक्षणाचं शेवटी अस्त्र आणि शस्त्र उभारलेलं होतं. आणि म्हणून माझं या शिक्षक म्हणून आज माझ्या सर्व तळागाळातील ग्रामीण भागातील सर्व माणसांना माझं सांगणं आहे, लोकांना माझं सांगणं आहे की आपण शिक्षणाचे कास धरा. आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला शाळाबाह्य पद्धतीमध्ये ठेवू नका, कारण हेच पुढे आपलं जीवनाचं सार्थक असणार आहे. आपण आता जो लघुपट पाहिला बातम्यांमध्ये, तो लघुपट तुम्ही निर्माण केलाय. त्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण देत असताना, घेत असताना लघुपट बनवावा, त्यातून जागृती करावी, मुळात ही कल्पना आली कशातून? ह्याची कल्पना फार मजेशीर आहे. जसं आपण म्हणतो की मी शिक्षक आहे, मग या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मी काय करणार आहे. तर मग मला असं वाटलं की ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिक्षणाची गंगा मुलींची प्रथमता सुरू केली, त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांना जर आज आपण पृथ्वीवरती उतरवलं, सावित्रीबाई फुलेंना जर आपण पृथ्वीवरती उतरवलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण या ग्रामीण भागामधल्या विद्यार्थी पालकांकडे जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारा हा जो काही पालक आहे, शिक्षणाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून जो पालक पाहतोय, त्या पालकांच्या डोळ्यामध्ये जर सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिराव फुलेंनी झणझणीत जर अंजन जर घातलं तर कदाचित मला वाटतं की हे पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवतील. आणि मग या चित्रपटाची, लघुपटाची आम्ही निर्मिती करायचं असं ठरवलं. प्रथमतः माझी पत्नी अजिता पाटील हिने या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. तसं पाहिलं तर माझ्या पत्नीचा या संपूर्ण लघुपटामध्ये मोठा वाटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तिने स्वतः माझ्याबरोबर सावित्रीबाई फुलेचं काम केलेलं आहे. या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत मंगेश नेहरे, त्याचबरोबर सहाय्यक दिग्दर्शक माझे रवींद्र सावंत, या आमच्या सर्व मंडळींचा एकच अट्टहास होता की या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी आपले जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षकच असावेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी असावेत. ह्याचं कारण असं की हे शिक्षक जेव्हा आपल्या शाळेमध्ये कार्य करत असतात ते एक शिक्षक कलाकार असतो. हा कलाकार जर शाळेमध्ये जर चांगल्या पद्धतीने जर काम करत असेल, त्याच्याकडे हलका फुलका वातावरण जर त्याने त्या शाळेमध्ये जर तयार जर केलं तर कदाचित तो अध्यापनाचा उत्तम पद्धतीने कार्य करू शकतो. आणि ह्या एका उद्देशानं आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली. अजून एक आमचा याच्यामध्ये उद्देश होता की थोरा मोठ्याने दाखवलेला जो काही मार्ग आहे त्या मार्गावरून जर आपण जर चालत जर राहिलो तर कदाचित आपल्या हातातून ज्या काही चुका होतात त्या चुका कमी होण्याचा जास्त संभव असतो. आणि म्हणून मग महात्मा ज्योतिराव फुलेने जो काही शिक्षणाचा मार्ग दाखवलेला आहे तो तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावा, हा आमचा लघुपट तयार करण्यामागे उद्देश होता. आणि मला वाटतं आम्ही या उद्देशामध्ये निश्चितच सफल झाले आहोत. माझे सर्व शिक्षक मित्र, माझा दिग्दर्शक मंगेश नेहरे, रवींद्र सावंत या सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करून हा चित्रपट यशस्वी केला. तुम्ही जिथं जिथं हा चित्रपट दाखवता तिथून प्रतिसाद कसा मिळतोय? खूपच सुंदर. मी तुम्हाला तर सांगतो की ग्रामीण भागामधल्या आम्ही अनेक शाळांमध्ये हा चित्रपट दाखवला. आम्ही याचे DVD तयार केले आणि DVDच्या माध्यमातून आम्ही हा चित्रपट ग्रामीण भागामध्ये शाळांमध्ये दाखवलेला आहे. विद्यार्थी रंगून हा चित्रपट पाहतात. आम्ही काही गावांमध्ये हा चित्रपट दाखवला. त्याच्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हा चित्रपट पाहिल्याच्या नंतर या पालकांच्या मनावरती एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. हा पालक आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवण्यासाठी तयार होतोय. आणि म्हणून हा चित्रपट जर गावागावामध्ये दाखवला गेला, शाळांमध्ये जर दाखवला गेला तर माझा निश्चितच विश्वास मला असा आहे की शाळाबाह्य विद्यार्थी जे सध्या राहतात असं शासन म्हणतोय की आम्ही म्हणतोय ते कुठेतरी राहणार आहेत. आणि मग सकारात्मक दृष्टिकोनातून शिक्षणाकडे पाहण्याचा आमचा जो काही दृष्टिकोन आहे तो निश्चितच सफल होईल असं मला या ठिकाणी वाटतं. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की हा उद्देश खूप चांगला आहे, तुम्ही पोचताही आहात, पण महाराष्ट्रभर जर ते पोचवायचं असेल, भारतभर पोचवायचं असेल तर मोठं व्यापक व्यासपीठ हवंय. त्यासाठी काही प्रयत्न करतात? यासाठी आम्ही प्रयत्न निश्चितच केले की आम्ही शासन पातळीवरती सध्या शालेय शिक्षण मंत्र्यांकडे आम्ही हा चित्रपट
शाळांमध्ये दाखवण्यासाठी आणि ग्रामीण भागामध्ये दाखवण्यासाठी आम्ही परवानगी मागत आहोत. त्याचबरोबर आम्ही याचे चित्रपटाचे DVD सुद्धा तयार केले आणि ते DVD शाळांमध्ये दाखवले जावे किंवा गावागावामध्ये दाखवले जावे अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न चालू आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पत्रकार मित्रांनी आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत केली. मोठ्या प्रमाणामध्ये त्याने या ठिकाणी जाहिरात केली. मी ज्या शाळेमध्ये काम करतो पिसवली शाळेमध्ये, त्या पिसवली शाळेचे माझे सरपंच मोरेश्वर भोईर, उपसरपंच प्रल्हाद भोईर, माझे सभापती सदाशिव गायकर, एकंदर प्रतिसाद सगळ्यांचा चांगला अतिशय मिळतोय. चांगल्या पद्धतीने अधिक प्रतिसाद पोचायला देऊन हवं हा हे काम. चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत एवढंच कसा आपण पोहोचेल म्हणू शकतो. यासाठी त्याने मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. सर, खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सर्व शिक्षण विषयक उपक्रमांना मनापासून शुभेच्छा. सह्याद्रीला सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. वळूया पुढील